नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. नाशिकमध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10वा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी त्याच्या विरोधात 8 थेट आणि 2 संबंधित गुन्हे आधीच नोंदवले गेले होते. या नवीन प्रकरणात मृत्यूची धमकी देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी या गुन्ह्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की खरात यांनी बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती. मागील प्रकरणामध्ये अशोक खरात याच्यावर महिलांची फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि संपत्ती घेण्याचे आरोप आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून तपास अद्याप सुरू आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी सरकारला थेट विचारणा करत हा अपघात होता की घातपात याबाबत सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती स्पष्ट का केली जात नाही असा सवाल केला. त्यांनी हेही नमूद केलं की महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात FIR दाखल केलेला नाही, मात्र कर्नाटक सरकारने गुन्हा नोंदवला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या प्रकरणी DGCAचा अहवाल आणि आतापर्यंतच्या तपासाची माहिती उपलब्ध आहे आणि तपास सुरूच आहे. फडणवीस यांनी अत्यंत ठाम शब्दात प्रतिक्रिया देत सांगितलं की जर हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झालं तर कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. कोणाचाही बाप असू दे, आम्ही मुर्दा खोदून काढू असं कठोर शब्द वापरत त्यांनी या प्रकरणात कसून आणि शेवटपर्यंत तपास केला जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या धक्काबुक्की प्रकरणामुळे महाराष्ट्र विधान परिषदेत मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षकासह 2 पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. मात्र सभापती राम शिंदे यांनी हा निर्णय तात्काळ लागू न करता राखून ठेवला. त्यांनी सांगितले की उपसभापतींच्या अधिकार क्षेत्राचा विचार करून आणि चौकशी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. PNB घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. लंडन न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाची याचिका फेटाळून लावली आहे. नीरव मोदी जो 13,000 कोटी रुपयाच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे, त्यानं भारतीय न्यायालयात प्रत्यार्पण विरोध याचिका दाखल केली होती, परंतु लंडन उच्च न्यायालयाने त्याच्या याचिकेला नकार दिला आणि त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली नाही. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी रुपयाच्या फसवणुकीमध्ये भाग घेतल्याचा आरोप आहे. या निर्णयामुळे भारत सरकारच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्नांना एक महत्त्वाची दिशा मिळेल, ज्यामुळे नीरव मोदीला परत भारतात आणून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं की राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याद्वारे एकत्रित 1,800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेत केंद्र सरकार 6,000 रुपये आणि राज्य सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांना देत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री उपस्थित होते. फडणवीस यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 योजनांद्वारे 54,000 कोटी रुपये जमा केले आहेत, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आज शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या धूमधामने साजरा होत आहे. आजचा दिवस रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीने साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच धर्मध्वजाचा निशाण मिरवणूक देखील पार पडणार आहे. रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली आणि विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला आहे. शिर्डी शहरात शेकडो पायी पालख्या दाखल झाल्या असून भक्तगण श्री साईबाबांचे चरणी वंदन करत आहेत. साई मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार असून साईबाबा नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली आहे. भक्तगण आणि पर्यटकांसाठी हा एक अद्भुत अनुभव आहे. या वर्षीच्या उत्सवात स्थानिकांसह देश विदेशातील लाखो भक्त सहभागी होणार आहेत. शिर्डी नगरीत आज विशेष धार्मिक वातावरण दिसत आहे. इराण आणि अमेरिकेतील संघर्ष सध्या जगभरात चिंता वाढवणारा ठरला आहे. इराणने इजिप्तच्या मदतीने युद्धबंदी करारावर चर्चा सुरू केली आहे, परंतु इराणने स्पष्ट केलं आहे की त्याच्या 6 प्रमुख मागण्यांवर अमेरिकेने सहमती दाखवल्यानंतरच युद्ध थांबवलं जाऊ शकतं. इराण आणि अमेरिकेतील या संघर्षाने जगभरातील तेल आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. इराणच्या बेटावर हल्ला झाला तर इराण बाब अल मंडेब खाडी बंद करण्याची धमकी देत आहे.
ज्यामुळे ते समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवण्याच्या इराणच्या धोरणात्मक उद्देश दर्शवित आहे। होर्मुझ खाडीमध्ये असलेल्या इराणच्या बेटावर अमेरिकेने हल्ला केला तर इराण त्यावर कठोर पावलं उचलू शकतं। हे खाडीचे मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते अनेक देशांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा सुनिश्चित करतात। इराणच्या धमकीमुळे जागतिक बाजारात असुरक्षितता आणि दहशत निर्माण झाली आहे। इराणने भारतासोबतच इतर 4 देशांसाठी होर्मुझ खाडी सुरू ठेवली आहे, परंतु संघर्षाची तीव्रता आणि तेल पुरवठ्याच्या अडचणीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे। इराण आणि अमेरिकेतील युद्ध संपवण्याचे संकेत दिले जात असले तरी इराणची मागणी पूर्ण होईपर्यंत ते शांतता प्रस्थापित करण्यास तयार नाहीत। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।